अलीकडच्या काळात काही दुःखद घटना महाराष्ट्रात घडल्यामुळे माजी खासदार डॉक्टर संजीव नाईक यांनी यावर्षी 15 एप्रिल रोजी असणारा आपला वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला। त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना असे आवाहन केले की होर्डिंग आणि बॅनरबाजी न करता समाजसेवा करावी। आपल्या नेत्यांच्या याच आवाहनाला साथ घालत प्रभाग क्रमांक 5 च्या नगरसेविका रेश्मा मडवी व समाजसेवक राजेश मडवी यांच्या माध्यमातून ऐरोली येथील संजीवन दीप पॅराप्लेजिक फाउंडेशन एक प्रकल्प या संस्थेतील विशेष मुलांसमवेत हा वाढदिवस साजरा करण्यात आला। यावेळी मुलांना आवश्यक वस्तू तसेच खाऊ व शाळेसाठी प्रिंटर देखील देण्यात आले। यावेळी प्रभाग क्रमांक 5 च्या नगरसेविका रेश्मा मडवी, समाजसेवक राजेश मडवी यांच्या समवेत विद्यालयाच्या मुख्याध्यापिका, शिक्षक वर्ग, विद्यार्थी तसेच भाजप कार्यकर्ते उपस्थित होते। यावेळी संजीवन दीप पॅराप्लेजिक फाउंडेशन एक प्रकल्प संस्थेच्या संचालक मंडळाच्या पायल गंगावणे यांनी सदर उपक्रम त्यांच्या शाळेत राबवल्याबद्दल नगरसेविका रेश्मा मडवी व समाजसेवक राजेश मडवी यांचे आभार मानले। आज माननीय श्री संजीव नाईक साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त नगरसेविका दिवा गाव येथील नगरसेविका माननीय रेश्मा राजेश मडवी मॅडम आणि आज राजेश मडवी सरही आहेत आणि त्यांचे सहकारी इकडे आज इथे आमच्या शाळेत आलेत आणि त्यांचा वाढदिवस साजरा केला। वाढदिवसानिमित्त आमच्या मुलांना गिफ्ट दिलं, मुलांना वॉटर बॉटल्स दिल्यात आणि आमच्या शाळेसाठी पण त्यांनी प्रिंटर दिला आहे। तर त्याबद्दल त्यांचं खूप खूप धन्यवाद आणि सरांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि त्यांच्या पुढील कारकिर्दीसाठी आमच्याकडून आणखी एक शुभेच्छा। समाजसेवक निलेश पाटील यांनी देखील रेश्मा मडवी व राजेश मडवी यांच्या माध्यमातून विशेष मुलांसाठी आयोजित उपक्रमाचे कौतुक केले। आज माजी खासदार माननीय श्री संजीवजी नाईक साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आज आम्ही ज्या शाळेमध्ये आलेलो आहोत, ही मतिमंद मुलांची शाळा आणि तिथे जे उपक्रम राबवलेला आहे ते आमच्या स्थानिक नगरसेविका रेश्मा राजेश मडवी यांच्या प्रयत्नाने ह्या मुलांना वॉटर बॅग तसेच काही खाऊ देण्यात आला। तसेच शालेय उपयोगात आणणारी वस्तू जे संगणक, प्रिंटर तेही ते देण्यात आले। वास्तविक आमचे लोकनेते गणेशजी नाईक साहेब आम्हाला एक शिकवणच आहे की लोकांसाठी उपयोगी पडा आणि आज तोच स्तुत्य उपक्रम आमच्या स्थानिक नगरसेविका येथे राबवत आहेत। त्यांनी असेही सांगितले की राजेश मडवी यांचा नेहमी सामाजिक कार्यांमध्ये हातभार असतो आणि आज विशेष मुलांसमवेत कार्यक्रमाचे आयोजन करून त्यांनी आपली भावनिक बाजू दर्शवली आहे। आमचे समाजसेवक राजेश मडवी नेहमीच हातभार लावतात आणि अशा ह्या कार्यासाठी जेव्हा सर्व कार्यकर्ते एकत्र येतात त्यावेळी खऱ्या अर्थाने संजीव नाईक साहेबांना जो अपेक्षित वाढदिवस आहे तो आम्ही इथे साजरा केल्याचं आम्हाला समाधान आहे। आज संजीव नाईक साहेबांचा आमच्यापर्यंत मेसेज असा आलेला आहे की मागील झालेल्या काही दिवसामध्ये स्वर्गीय अजितदादा पवार व आता काही 2 दिवसापूर्वी आपल्या पार्श्वगायिका आशा भोसले यांच्या निधनाचं दुःख व्यक्त करत असताना मोठ्या प्रमाणात गाजावाजा न करता माझा वाढदिवस साजरा करू नये, पण काही लोपयोगी वस्तू देत असताना लोकांच्यासाठी तुम्ही नक्कीच त्यांच्या मध्ये मिसळून हा वाढदिवस जर साजरा केला तर मला नक्कीच आनंद होईल। अशा ह्या आमच्या नेतृत्वाला आमचे माजी खासदार संजीवजी नाईक साहेबांना पुनश्च लाख लाख वाढदिवसाच्या शुभेच्छा। प्रभाग क्रमांक 5 च्या नगरसेविका रेश्मा राजेश मडवी यांनी द मेट्रोशी बोलताना सांगितले की विशेष मुलांसाठी आवश्यक त्या वस्तूंचे वाटप या ठिकाणी करण्यात आले। या मुलांच्या आशीर्वादाने नक्कीच डॉक्टर संजीव नाईक यांची कारकीर्द बहरेल असा विश्वास त्यांनी दर्शवला। आज आपले लाडके माजी खासदार संजीवजी नाईक साहेब यांचा वाढदिवस आहे। यांचा वाढदिवस आपण संजीव दीप या शाळेत आपल्या स्पेशल मुलांच्या शाळेत आपण सेलिब्रेट करत आहोत। खरं तर ह्या मुलांच्या आशीर्वादाने दादांची कारकीर्द अजूनच उत्तरोत्तर मोठी होऊ दे आणि त्यांना जीवनात हवे ते सगळे यश प्राप्त होऊ दे हीच इच्छा आहे। छोटासा गिफ्ट आणि त्यांच्या आवश्यकतेनुसार असलेले काही साहित्य त्यांना देऊ केलेत।
या गोष्टीतनं मुलांचे आनंद आणि त्यांचा आशीर्वाद त्यांना लाभो आणि आमच्या सर्व सहकाऱ्यांतर्फे तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा. दादा, तुम्ही उत्तरोत्तर प्रगती करो आणि अशीच तुमची कारकीर्द मोठी हो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. समाजसेवक राजेश पडवी यांनी द मेट्रोशी बोलताना सांगितले की वनमंत्री गणेश नाईक यांची नेहमीच ही शिकवण राहिली आहे की लोकांच्या उपयोगी पडा, त्यांना मदत करा. त्यांच्या याच शिकवणीचे अनुसरण या ठिकाणी करण्यात आले आहे. आज माजी खासदार माननीय श्री आमच्या सर्वांचे लाडके आदरणीय संजीवजी गणेश नाईक साहेब यांचा आज वाढदिवस. आज दादांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून संजीवन दीप ह्या शाळेमध्ये आज त्यांना आवश्यकतेनुसार त्यांना आज वॉटर बॉटल आणि शाळेच्या आवश्यकतेनुसार त्यांना आज प्रिंटर हे त्यांना प्रदान करण्यात आलेलं आहे. अतिशय आनंद होत आहे की आज संजीव नाईक साहेबांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आज एक छोटासा उपक्रम आज ऐरोली मंडळाच्या वतीनं म्हणा किंवा पॅनल क्रमांक 5च्या वतीनं म्हणा, आज छोटासा उपक्रम आज आम्ही करण्याचा प्रयत्न केला आहे. दादांनी आज सांगितलं होतं की आज माझ्या वाढदिवसानिमित्त काही कार्यक्रम करायचे नाही. त्या अनुषंगानं दादांचा ऐकता एक छोटासा उपक्रम ह्या मुलांबरोबर घालवावा, ह्या स्पेशल मुलांबरोबर काही वेळ घालवावा, त्यासाठी आम्ही आज सर्व सहकाऱ्यांच्या समवेत आज ह्या स्पेशल मुलांच्या समवेताचा कार्यक्रम आयोजित केला होता आणि त्या कार्यक्रमात प्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका देखील उपस्थित होत्या. त्यांनी असेही सांगितले की या लहान सहान गोष्टींनी जर विशेष मुलांच्या चेहऱ्यावर हसू उमलत असेल तर याचा आनंदच आहे. अतिशय आनंद आहे की असे उपक्रम करण्याने जर मुलांना काही योग्य त्या गोष्टी मिळत असतील आणि जर त्यांना पुढे जायची संधी मिळत असेल तर ते सर्वांसाठी चांगले आहे. आदरणीय संजीव नाईकजी गणेश नाईक साहेबांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. आपले नेते माजी खासदार डॉक्टर संजीव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त अशा प्रकारे समाजाशी नाळ जोडणारे उपक्रम राबवून नगरसेविका रेश्मा मडवी व समाजसेवक राजेश मडवी यांनी एक आदर्श निर्माण केल्याची भावना व्यक्त होत आहे. ब्युरो रिपोर्ट, द मेट्रो.